12 वर्षांनी परत मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले. आणि मग तिथे आल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, परत आले आणि म्हणाले की मी तुला भस्म दिलेलं होतं. हे भस्म तू मला, तो छोटा बालक कुठे आहे हे दाखव. मी तुला ते भस्म दिलेलं होतं. त्या भस्मात खाल्ल्यावर तुला नक्की तो व्हायलाच हवा होता. तो पुत्र मला दाखव. मच्छिंद्रनाथ 12 वर्षांनी तीर्थयात्रा झाल्यानंतर परत या माऊलीच्या ठिकाणी आले. पण त्या ठिकाणी घाबरत घाबरत तिने सांगितलं की ते भस्म मी एका उकिरड्यावर फेकून दिलेलं आहे. ते भस्म उकिरड्यावर फेकून दिलंय. हे ऐकल्यावर मात्र मच्छिंद्रनाथ खरंच राग अनावर झाला. ते काय म्हणाले, येरी करे येरी करे भस्म चिमुटी सदृढ बांधून ठेविली गाठी हरुषण राहे पोटी चंबळून दाटला असे. मी तुला एवढं जे दिलं होतं का दिलं होतं. आणि मग मैत्रिणींच्या सांगण्यावरून फेकलेलं ते भस्म आणि ती जागा या माता सरस्वतीने या आमच्या मच्छिंद्रनाथांना दाखविली. आणि जवळजवळ केवळ मैत्रिणींचं ऐकून निंदक खळ दुर्जन हा शब्द नवनाथ पोथीसार मध्ये आलेला आहे. आणि त्यामुळे केवळ दुसऱ्यांचं ऐकून स्वतःच्यावर विश्वास न ठेवता फेकून दिलेलं हे भस्म, ती उकिरड्याची जागा त्याने नंतर मच्छिंद्रनाथांना दाखवली. आता भस्म म्हणजे काय. भस्म या शब्दाचा सुंदर असा अर्थ गुरुचरित्रात सांगितलेला आहे. अनेक पोथ्या प्रकाशित झाल्या त्याच्यात सांगितलेलं आहे. भस्म म्हणजे काय असतो. हवन करत असताना समिधा, कोळसा, लाकूड, तूप यांची रासायनिक अभिक्रिया असते. आणि ही नुसतं जाळून होतं ते भस्म असतं का. हो तर नाही. वेदांतात असो किंवा नाथ पंथामध्ये असो हे मंत्र म्हटला जातात. त्या मंत्रातून तुपाच्या आहुत्या दिल्या जातात. या आहुत्या हा स्वहाकार म्हणजे ते मंत्र, तप, साधना, तूप आणि ही सगळ्या भौतिक साधनांची एक रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होते. म्हणजे मग ती राख न राहता तपसाधनेतून आलेल्या मंत्राचा एक फार मोठा प्रभाव या निर्जीव वस्तूंवर पडत असतो. बघा किती गंमत आहे, किती न्यारी आहे ही सगळी गोष्ट. आम्हाला खगेंद्रनाथांच्या सत्संगाने हे सगळं शिकवलं हो, की प्रारब्ध हे सजीव वस्तूला पण असतं, निर्जीव वस्तूला पण असतं. निसर्गाच्या प्रत्येक गोष्ट स्वतःचं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून ते नेहमी आम्हाला सत्संगात या गोष्टी इतक्या छान समजवायच्या ना, की आमच्या मनाचा कायापालटच करून टाकला. त्यांचा सत्संग म्हणजे चित्तशुद्धीचा मार्ग होता. चित्तशुद्धी सद्गुरूंच्या सहवासातनं सत्संग श्रवण करता करता ते चित्तशुद्धी करत होते. चित्तशुद्धी केवळ सद्गुरूच करतो. आणि मग हे भस्म, आता बघा तुम्ही मला सांगा, घरात एखादा कागद आपण पेटवला तर त्याची पण राख होते. स्मशानात एखाद्या प्रेताला जाळलं जात ती पण राखच होते ना. आपण शेकोटी पेटवतो, सगळ्या गोष्टी एकत्र करतो, ती पण राखच होते ना. पण आपण होळी पेटवतो तेव्हा ती कपाल लावतो तेव्हा त्याला भस्म म्हणतो. पण आपण नाथापंथ हवन करतो आणि ते भस्म जेव्हा नाथ योगी देतात तेव्हा ते भस्म असतं. कारण ते मंत्रातून कोळसा, समिधा, लाकूड या निर्जीव वस्तूंवर सुद्धा या मंत्रांचा प्रभाव पडतो.
आणि मग हे निर्जीव वस्तू सुद्धा भस्मात कन्वर्ट होतात. म्हणजे सगळ्याच लाकडांचं भस्म होतं का हो? राख होते. पण भस्म कोणत्या लाकडाचं व्हायचं हे सुद्धा त्यांचं निर्जीव वस्तूंचं प्रारब्ध असतं. म्हणजे निर्जीवत्वावर असणाऱ्या गुरुतत्वाच्या मंत्रात जेव्हा सहकार होतो, तेव्हा ते भस्म सुद्धा लोकांचं भलं करतात. मग जर निर्जीव वस्तू गुरूंच्या मंत्रांच्या सहवासात आल्यावर ते जर जगताचं कार्य करतात, तर मानवी जीवनाने किती केलं पाहिजे? या भस्माची ताकद काय आहे हे नाथांकडूनच बघावं. आणि नाथांनी ह्या भस्माचं महत्वच, ते म्हणतात ना, आम्ही भस्मधारी आहोत, या शब्दातच जीवन त्यांचं भरलेलं आहे. आणि इतरांच्या जगताचं कल्याणाचंच वसा आणि व्रत त्यांच्या रोमारोमात आहे. म्हणून तर शाबरी मंत्राची निर्मिती झाली. म्हणून या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस हे सरस्वती मातेला दिलेलं भस्म उकिरड्यावर फेकलं आणि ते मच्छिंद्रनाथाने सूर्य मंत्र म्हणून दिलेलं होतं. आज वैशाख पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा, हा गोरक्षनाथाचा खूप मोठा दिवस आहे. आणि अशा आज आजच्या अध्यायावर आहोत आपण, की मच्छिंद्रनाथाने दिलेली विभूती त्या सरस्वती मातेने उकिरड्यावर टाकली आणि त्याच्यातनं ह्या सूर्यपुत्राने जन्म घेतलेला आहे. अशा या महान गोरक्षनाथांना नाथ संप्रदायाचं मुकुटमणी असं म्हटलं जातं. अशा या गोरक्षनाथांच्या बद्दलचा एक महान अर्थ किंवा एक महान त्यांच्या जीवनाचा चरित्राचा भाग आज आपण बघणार आहोत, आज त्यांच्या या चांगल्या शुभ दिनी. धन्यवाद. नमस्कार. श्री गोरक्षनाथ म्हणजे युगायुगांचा तपस्वी. भारतवर्षाला एक योगी असा लाभला की त्यांनी हिमालयातल्या शिखरांना, खैबर खिंडाला, गंगेच्या कोहऱ्याला आणि कच्छ मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला, निसर्गातील अणुरेणूला, कन्याकुमारीला आपल्या योग बलानं मोहित केलं. भारतीय निसर्गातील अणुरेणूला चेतनाशील बनवलं. अनंत आत्म्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. सूर्यचंद्र तेजाप्रमाणे हठयोग दिव्य केला. आणि क्षेत्रात गोरक्षनाथांचं नाव हे कुठे घेतलं जात नाही असं होतच नाही. भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी गोरक्षनाथांचं नाव आहे. असे हे गोरक्षनाथ त्या ज्या उकिरड्यावर भस्म फेकलं होतं, त्यातून जन्मलेले हे सूर्यपुत्र श्री गोरक्षनाथ म्हणजेच नाथ संप्रदायाचे मुकुटमणी. आज इतकं भव्य व्यापक व्यक्तिमत्व या हठयोगाने, गुरुभक्तीने, आज शुद्ध आचरणाने, तपोबलाने आज समाजासमोर ठेवलं ते गोरक्षनाथाने. अनंत मायेच्या अनंत कायेतून सामावलेली गोरखांची योग शक्ती आज समाजासमोर मांडताना किती प्रकाराने मांडावी हा प्रश्न पडतो. जीवनाविषयी लिहिणाऱ्या मनात अनेक चमत्कारांनी भरलेलं ज्ञानाचा असणारा हा महासागर, त्यांच्या लीला, त्यांचे विचार खरोखर अनेक ग्रंथ भांडारातून आपल्याला दिसतात. पण या दिव्य योगी पुरुषाच्या चमत्काराच्या कथा सुद्धा या चमत्कारिकच आहेत, पण त्या ब्रह्मतत्वज्ञानाचा महापेरू आहे. मच्छिंद्रनाथ जेव्हा माधुकरीसाठी गावात फिरत होते, त्यांना मूल नव्हतं, त्यांनी भस्म दिलं. ते भस्म उकिरड्यावर पडलं आणि ज्यावेळेस ते तिकडे आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की माते, मला माझा पुत्र दाखव. सूर्यपुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, हरिनारायण तुझ्या पोटी जन्माला येईल असं मी सांगितलं होतं. ते भाकीत होतं एका नाथानी, सिद्ध योगी पुरुषांनी दिलेलं. पण ते भस्म फेकलेलं होतं.
मातेने त्या ढिगाऱ्यापाशी नेलं. खरं म्हणजे मच्छिंद्रनाथ रागावले होते, पण तरीही मच्छिंद्रनाथ तिथे गेल्यानंतर काय म्हणाले असतील, हे हनाय ना भवंता. खरं म्हणजे हा 9व्या अध्यायातलं हे श्लोक आहे, पण आपण गोरक्षनाथांचा जन्म बघतोय, त्यामुळे थोडस ते अधून मधून मागे पुढे होणारच आहे. कारण दुसरा अध्याय आपला संपलेला आहे, तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ व्हायचा आहे, पण तरीही गोरक्षनाथांचा आणि ही कथा आपण अर्धवट सोडू शकत नाही, म्हणून हे हो. मी त्यांचा जन्म मात्र पट घेणार आहे. त्यावेळेस आमचे मच्छिंद्रनाथ काय म्हणाले, हरिनारायण प्रतापता मित्रवर्य सूर्य सुता, जरी असशील या गोवरात निघ त्वरित त्या समयी. या गोवर गिरीत नरदेह जन्म मिरविला असे तुते उत्तम, तरी गोरक्ष असे तुते नाम सुधाळपणी मज वाटिले. आणि हे म्हटल्या बरोबर 12 वर्ष गोवरात राहणार ते छोटस बाळ प्रकट झालं. आमचे गोरक्षनाथ दिसायला इतके सुंदर होते, इतके छान होते, तेजपुंज होते, त्यांचे डोळे तर काय होते. आणि मग त्यांच्या जन्मस्थानाविषयी जे वेगवेगळं विचार प्रत्येकाच्या मनात, तिथे जास्त वादात न राहता सुसंवादाचा विचार केला तर नाथ आपल्याला नक्की समजतील. आणि म्हणून या गोरक्षनाथांचं वर्णन, त्यांचं तेज हे इतकं अफाट होतं की या गोरक्षनाथां ते कसं होतं, ते कसे बाहेर आले, त्यांचं रूप कसं होतं, त्याचं सुंदर वर्णन नवनाथ भक्तिसारच्या 9व्या अध्यायात केलेले. ते काय केलंय, काढिली परीती तनुशीलता बालार्क किरणी दिसे समता, की धनुमादुसी विद्युलता नमकदावी आगळी, की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा. त्यांचा चेहरा कसा होता, की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशीचे, देवी तनुगर्भ मदनाचा जना माझी निरवला, की दुसरा ईश तो चक्रधर त्यजोनी आता मूर्तीसार, वीट मानुनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे, कुंकुमाकार पदपंकज सकल आंगोळ्या तेजपुंज, चंद्राकार समय विराजे नखे अग्र अंगोळी. आणि अशा या आमच्या गोरक्षनाथांचं चेहरा म्हणजे फुलत जाणाऱ्या पौर्णिमेचा आकार होता. आणि मग ते छोट बाळ पाहिल्यानंतर त्या माता सरस्वतीला वाटलं, अरे एवढा चांगला सुपुत्र माझ्याकडून निघून गेला. ती रडायला लागली. पण तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माते रडू नकोस, हट्टाने माझ्याकडून घेऊ नकोस. आणि हा माझा सुपुत्र आहे, मी तुला सांगितलं होतं 12 वर्षांनी मी परत येईन, आता मी याला माझ्या बरोबर घेऊन जाणार. आणि म्हणून मग गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ भ्रमणासाठी बाहेर निघाले. आणि ते निघत असताना ज्यावेळेस गोरक्षनाथ प्रकट झाले, ओम इत्तेकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला. आणि अशा या गोरक्षनाथांना घेऊन आमचे मच्छिंद्रनाथ भ्रमंती करण्यासाठी पुढे निघाले. आणि एक एक क्षेत्र पारायण करत ते पुढे चालले होते. अशा या गोरक्षनाथांचं वर्णन दत्तात्रय योगी म्हणून सुद्धा केलं जातं. काही वेळेस काही जण म्हणतात ते गोदावरी तीरी पण भेटले. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी त्रय योगीचा, पैल गुरुच्या शिखरी एक योगी निराकारी, असं वर्णन ज्ञानेश्वरी गाथामध्ये पण केलेलं आहे. तर असे आमचे हे गोरक्षनाथ चंद्रगिरीच्या आहेत.
वेगवेगळ्या गोदावरीच्या तीरावर पण झाले असावेत, असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या संशोधनातून वेगवेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे. पण या गोरक्षनाथांचे ज्या परंपरा आहेत, त्यांचं जे आयुष्य आहे, चरित्रपट आहे, ते समजावून घेणं म्हणजे एक प्रकारे या नाथांच्या शक्तीत समाविष्ट होणं आहे. आपण हळूहळू या नाथांच्या या जीवनपटामध्ये शिरणारच आहोत. पण गोरक्ष सिद्धांत संग्रहामध्ये गोरक्षनाथ जे स्तोत्र आलेलं आहे, त्यात गोरक्षनाथांच्या नावावर प्रकाश टाकलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की गोरक्ष या शब्दाचा अर्थ काय. तर गकारो गुण संयुक्तो रे कारो रूप लक्षणा, क्ष कारणार्ष ब्रह्मश्री श्री गोरक्ष नमोस्तुते. गोरक्ष उपनिषदांमध्ये त्यांचा अर्थ सांगितला आहे. गो काहिये वाकू शब्द, ब्रह्मा टाकी, र कहिये रक्षा करे, श कहिये क्षयकारी, अक्षय ब्रह्म ऐसे श्री गोरक्षनाथ. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इंद्रियाला अंतर्यामात राहून जो रक्षण करतो आणि जो सिद्ध सिद्धांतांशी जुळणारा आहे, असे आमचे हे गोरक्षनाथ. गवा रक्षित गोरक्ष असा त्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्यामुळे गोरक्ष या शब्दाचे अर्थ भरपूर आहे. पण गोरक्षाने निर्माण केलेली ज्ञान निर्मितीच इतकी अफाट प्रचंड आहे की त्याचे अर्थ घेऊ तेवढे कमी होऊ पडतात. जे एका नावातच जीवनाचं सार कसं सामावलेलं असतं आणि त्यांच्या जीवनातनं कसं ते प्रत्ययाला येतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून एक नवयुग गोरक्षनाथाने निर्माण केलं. द्वैत अद्वैत असा भेद त्यांनी ठेवला नाही. सम्यक दृष्टीने जगाकडे पाहिलं आणि म्हणून गोरक्ष हा शब्द अर्थवाचक आहे. गोचरी रक्षतीती गोरक्ष, अगोचरी रक्षा गोरक्ष. म्हणजे जो गोचरी आणि अगोचरी रक्षण करतो, जो ध्यानमग्न असतो, तोच खरा गोरक्ष असतो. आणि हा अर्थ हठयोगाच्या दृष्टिकोनातून आहे आणि योगिक दृष्ट्या सुद्धा खूप मोठा अर्थ आहे. त्यामुळे गोरक्ष हा शब्दाची प्राचीनता खूप मोठी आहे. शिवपुराणात सांगितली आहे, महाकाल योगात सांगितली आहे, गोरक्ष गीतेमध्ये सांगितली आहे, मार्केंडेय पुराणात सांगितली आहे, शाक्त प्रमोदात आहे. वेगवेगळ्या ह्याच्यातून ती आलेली आहे. त्यामुळे गोरक्ष हा शब्द जुन्या साहित्यात येतो, निन्याया योगी संप्रदायात येतो. हठयोग प्रदीपिका या नाथयोगी संप्रदायाची आहे. आणि गोरक्ष मच्छिंद्र ही विद्या ही त्यांच्या प्रसादानेच आहे. आणि म्हणून हठविद्या ही मच्छिंद्र गोरक्षाला विजानते, सात्वा राम बोधावी योगी जाणते तस प्रसादे. त्यामुळे शाबरी परंपरेमध्ये, अध्यात्म परंपरेमध्ये गोरक्ष आणि शाबरी मंत्र आणि मच्छिंद्रनाथ यांचं नातं अतिशय घट्ट असं आहे. आणि गुरु शिष्याच्या नात्याची परंपरेची ज्ञानाची परंपरा या नवनाथ भक्तिसार या ग्रंथातून आलेली आहे. त्यामुळे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि ह्याच्यातूनच या भस्मातून निर्माण झालेल्या सूर्य जान्हवी कार्य आणि चरित्र आपण पुढे बघणार आहोत. नवनाथ भक्तिसार या ग्रंथातल्या अध्यायात वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या ह्याच्यातनं आल्या असल्या तरी त्यांना एकत्र करून आपण नवनाथांची ही चरित्र गाथा बघणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.